नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या कालच्या भागात आपण पाहत होतो की आता इथे नेहमीप्रमाणे आपला अभ्यास करत बसलेली असते कृष्णा आणि तिची थट्टा मस्करी करण्यासाठी तिथे आलेला असतो दुष्यंत. दुष्यंतीला अभ्यास करताना पाहून तिचं कौतुक करतो. तिला थंडगार सरबत पाजतो. तर ते सरबत पिल्यानंतर ती म्हणते, वा एकदम याला म्हणतात उन्हाळ्यात स्वर्ग सुख. तर तो म्हणतो, मी तुला नेहमीच म्हणत असतो पण तू कधी माझं ऐकतेस का? तर ती म्हणते, मीही तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगते पण तुम्ही माझं कधी ऐकतात का? तर इथे पुन्हा एकदा तू बाळजाबाईच्या विषयावरती घसरती म्हणून कृष्णावरती आपला दुष्यंत चिडतो. तर दरवेळेला त्या चुकीच्या किंवा तुम्ही चुकीचे असं नाही, पण माझं म्हणणं आहे की त्यांची पण तुम्ही बाजू जाणून घ्यायला हवी. तर इथे दोघांमध्ये पुन्हा वाद होतो. तर इथे हात झटकत कृष्ण म्हणते, जाऊ दे हा विषयच जाऊ दे, आपण आपलं बोलूया. तर त्याच वेळेला तिच्या हातातनं पेन झटकला जातो आणि त्याच्यावरची इंक ही आपल्या दुष्यंतच्या अंगावरती पडते. मग दुष्यंत तिच्या मागे धावत तुझ्या या अंगावर टाकणार असं म्हणत मागे मागे पळतो. आता आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे की इथे आपल्या आईने किती छान युक्ती करून बाळजाबाईकडनं तिचेही दागिने घेतले आणि स्वतःचेही दागिने तिच्याकडेच ठेवले. दागिने मिळवण्यात तिची आई यशस्वी झाली. हे सगळं कौतुकास्पद बोलणं आता इथे पूजाला सांगत असतो समीर आणि ते ऐकल्यानंतर सासूबाई तर फारच हुशार निघाल्या असं म्हणत तिथे शब्बासकी देते पूजा. आणि आपण लवकरात लवकर असं करत करत त्या घरातली सगळी प्रॉपर्टी तुमच्या मोठा मुलगा या नावाने तुमच्या नावावर करून घ्यायला हवी असं पूजा आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या डोक्यात खूळ घालू लागते. ते ऐकल्यानंतर त्यालाही तिचं म्हणणं पटू लागतं आणि तोही आता विचार करू लागतो, खरंच असं व्हायला पाहिजे. आता आपल्याला इकडे पाहायला मिळेल की कृष्णा धावत धावत बाळजाबाईच्या मागे येऊन लपते आणि तिला लपताना पाहून मग दोघीही सासू विचारू लागतात की का लपत आहेस तू, काय झालं? तर दुष्यंत म्हणतो, हिने माझ्या अंगावरती इंक टाकली ना, तर मी पण हिच्या अंगावर ओतणार. तर इथे नाही नाही म्हणत लहान मुलांसारखे दोघंजणं अंगणामध्ये एकमेकांमागे धावत असतात आणि इंक फेकली गेली आणि त्याच वेळेला बाजूला सरकली आपली कृष्णा आणि सगळी इंक जाऊन पडली जयवंतच्या चेहऱ्यावरती. जयवंतचा निळा काळा चेहरा पाहिल्यानंतर सगळेजण त्याच्यावरती फिदी हसू लागतात. कुणालाही हसू कंट्रोल होईन असं झालेलं असतं आणि जयवंत मात्र चिडलेला असतो, काय रे यार, तू माझा सगळा चेहरा खराब करून टाकला. तर दुष्यंत म्हणतो, मी तुझ्या अंगावर थोडी टाकत होतो, मी इथे कृष्णाच्या अंगावर टाकत होतो, तू मध्येच आला, मी काय करू? हे सगळं त्यांचा हास्य विनोद चालू असताना पाठीमागून गावातला एक ठेकेदार येतो. ज्याला रस्त्याचं कंत्राट देणार म्हणून त्याने 10 लाख रुपये इथे कृष्णाला म्हणजे सरपंच बाईला दिले असं त्याचं म्हणणं आहे. तर कृष्णा म्हणते, तुम्ही कधी मला पैसे दिले? मी तर तुमच्याकडनं पैसे घेतलेलं मला आठवत नाही. तर इथे तो म्हणू लागतो की तुम्ही तुमच्या धीराला म्हणजे समीरला पाठवलं होतं पैसे घ्यायला, मी कुठं म्हणतोय तुम्ही आल्या होत्या. तर हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर कृष्णाला धक्काच बसतो. मी आणि समीरला पैसे आणायला पाठवलं असं कसं शक्य होईल? आता घरामध्ये सगळ्यांसमोर एक गोष्ट लक्षात आली की गावामध्ये पैसे आपल्या सरपंचबाईच्या नावाखाली मागणारा व्यक्ती समीर आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं, पण असं कसं शक्य आहे? त्यालाच विचारायला हवं असं इथे दुष्यंत म्हणू लागतो. मग तिथे तितक्यात आढळराव येतात. आढळरावांच्या कानावर सगळी घडलेली हकीकत पडलेली असते. तर तो आढळराव आवाज देतो समीरला आणि इकडे म्हटल्यानंतर तो येतो. तर आता समीरला इथे प्रश्न विचारला जातो की हे महाशय काय म्हणताय, ते बरोबर आहे का? तर इथे तो म्हणतो, नाही मी असं काही केलेलं नाही. तर इथे ठेकेदार म्हणतो, खोटं का बोलताय? 10 लाखाचा प्रश्न आहे, मी तुम्हाला रोख रक्कम 10 लाख रुपये दिले आणि तुम्ही नाही म्हणताय. तर इथे त्या माणसाला धमकवण्यासाठी समीर म्हणतो की मी तुम्हाला एका रात्रीत गायब करेल, बरं निघायचं इथून, कसले 10 लाख आणि कसले काय? हे ऐकल्यानंतर आढळराव त्यांच्या मुलाला इतकं जोरात चापटाळतात आणि म्हणू लागतात की हिंमत कशी झाली कोणाला गायब करायला, धमकी देणं, कोणाचं जुगावर उठणं, तू माझा मुलगा आहे, आढळराव पाटलांचा, घरानं काय आपलं, आणि तू वागतोयस काय? आता इथे इतकं जोरजोरात इथे आढळराव दांडूक आणतात आणि त्या दांड्याने इथे चोपून काढतात त्यांच्या मुलाला समीरला. इतक्या जखमा त्याच्या अंगावर होतात. सगळेजण थांबवतात आढळरावला, पण आढळराव काही कंट्रोल होईना, इतकं मारतात त्याला. आणि त्याने मार खाल्ल्यानंतर तो मोठी डोळे करून बापाकडे असं पाहू लागतो. बाप या नात्याने त्या कंत्राटदाराला इथे आढळराव म्हणतात की तुमचे 10 लाख रुपये तुमच्यापर्यंत पोचवतो, तुम्ही काळजी करू नका या. आणि मग ते गेल्यानंतर इथे अनुसया म्हणते की बाहेरच्या लोकांसमोर स्वतःच्या पोटच्या मुलाला कोणी असं मारतं का? स्वतःचा लेक आहे ना तो, त्याला कुत्र्यावानी तुडवलं. लोक बाहेरचे घरात असताना ते पण त्यांचा तरी विचार करायचा, त्याच्या इब्रतीचा तरी विचार करायचा. तर इथे इब्रत आणि त्याची जो लोकांकडनं पैसे मागतोय त्याची इब्रत आम्ही राखायची,
असं म्हणत आढळराव अनुसयावरती चिडतात आणि म्हणतात, तू तुझ्या मुलाला चांगली शिक्षा दिलेली नाही. त्याची ही जी घाणेरडी लक्षणे, वळणे, पैशांसाठी हावरेपणा आहे, तो आता सगळ्यांसमोर आला आहे. आणि हे सगळं जाणून मला फार वाईट वाटतं की माझा पोटचा मुलगा हा असा हावरट असू शकतो पैशासाठी. तो असं करू शकतो, लोकांना दमदाटी करू शकतो. हे सगळं पाहून दुष्यंतला तर मात्र घरघरल्यावानी होऊ लागलेलं असतं. आता इथे मुलाची काळजी म्हणून इथे आपली अनुसया मुलाला लेप वगैरे लावते. बिचारी, तिला फार वाईट वाटतं की मुलाला किती वळ उठले, किती मारले बापाने. तर तिथे बाप जेव्हा मुलाला बघायला येतो तर मुलगा तोंड फिरवून निघून जातो. दुष्यंत मात्र फारच स्वतःला वाईट वाटून घेतो की खरंच आपल्या घरात असं कसं घडलं आणि माझा भाऊ समीर हा असा कसा वागू शकतो. आपलं घरानं काय, नाव काय, वडील आपले काय, आणि आपण 10-10 लाखासाठी हे असे पराक्रम करतोय, गावातल्या लोकांना फसवतोय. तर हे सगळं कृष्णा म्हणू लागते, मला अगोदरच ठाऊक होतं, ते सगळ्यांसमोर यावं म्हणून मी हे सगळं केलं आहे. आणि हे सगळं मला खूप पहिले माझ्या कानावर आलेलं होतं, पण माझ्याकडे त्याचा पुरावा नव्हता. आज माझ्याकडे तो माणूस आला म्हणून कळलं ना. असे कितीतरी लोक आहे ज्यांच्याकडनं त्यांनी पैसे उकळले. आता आढळराव इथे अनुसयालाच दोष लावतात की तू तुझ्या मुलाला चांगली वागणूक दिली नाही, त्याला चांगले वळण लावलेलं नाही, असा आरोप आता आढळराव अनुसयावरती करतात. आणि इथे आपल्या मुलाला सुधरव, नाहीतर आपलं काही खैर नाही, असं म्हटल्यानंतर अनुसया मुलाचीच बाजू घेते. तर हे आणखी त्या खवळल्यासारखं, पित्त खवळल्यासारखं आपल्या आढळरावांचं होऊन जातं. आणि आढळराव म्हणतात, आता मात्र मला माझा निर्णय घ्यायलाच लागेल आणि मी माझा निर्णय ठरवला आहे. तुमच्या ह्या सगळ्या वागण्यांवरनं काय करायचं आहे ते आता मी ठरवलं आहे, पण तुम्ही तुमच्या हातनं सगळं घालवलं आहे, ही गोष्ट मात्र तुम्ही विसरू नका, असं म्हणत आढळराव आता धमकवून मुलाला आणि बायकोला निघून जातात. खरं तर त्यांनी मनात विचार केला आहे की प्रॉपर्टी कोणाची नाव करायची. ह्या दोघा मायलेकांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे, हे यांच्या कधी लक्षात येणार. मात्र अनुसया म्हणते की याला चांगलाच धडा शिकवायचा आपण. इथे अजूनही अनुसया मुलाला उलटच शिकवते. रात्री ज्या वेळेला पूजाला भेटायला जातो समीर, तर तिला तो त्याच्या जखमा दाखवू लागतो. आणि त्या जखमा पाहिल्यानंतर पूजा म्हणते, अगं बाई किती मारले हो तुम्हाला. आणि हाच जर पराक्रम दुष्यंतने केलेला असतं, दुष्यंतला मारलं नसतं आढळरावांनी एवढं. आणि जर त्यांच्या मुलाला कोणी बोट लावलं असतं ना, तर बाळजाबाईकडनं शिकावं एखाद्या मुलावर आईने किती प्रेम करावं. तिने तर आढळरावांचं जीवच घेऊन टाकलेलं असतं. तुझ्या आईने तुला वाचवलं नाही का, अशी कशी आई, असं म्हणत ती बोलू लागते. तर तो तिला म्हणतो की माझ्या आईबद्दल असं काय बोलायचं नाही, तिने खूप प्रयत्न केला मला वाचवण्याचा, बाकी कोणी केला नाही का. तर तो म्हणतो नाही, कोणीच नाही. तर इथे पूजा आणखी त्याला भडकवण्याचं काम करत आहे. मला वाटतंय बघ, तू ना आता लवकरात लवकर प्रॉपर्टीचा हिस्सा माग, सगळं माग, म्हणजे कसं तुला गावात मानपान सगळं मिळेल. तुझ्या वडिलांच्या नादी लागू नको तू, त्यांच्याकडनं सगळं मागूनच घ्या आता. इथे तो म्हणतो हो मग आता घेईलच मी. पूजाने चांगलंच भडकवलेलं दिसते आता इथे. तर घरामध्ये सगळं वातावरण खराब आहे असं म्हणत मायनावती सगळ्यांना प्रश्न करते, काही झालं आहे का घरात. सगळ्यांचे चेहरे फारच निराश दिसत आहे. सगळेजण तिच्याकडे रागारागाने पाहू लागतात. मात्र आपली कृष्णा म्हणते, आता आपण जेवायला बसलो आहे ना, आता जेवणाबद्दलच बोला, बाकी विषय काढू नका, बंद करा बरं बाकीचं बोलणं, असं म्हणत ती सगळ्यांना बोलायला बंद करते. पण मात्र इथे जयवंत सगळी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न आईला करतो. तर इथे आढळराव पण सांगतात की आता तुम्ही सगळेजण शांत व्हा, मला ना सगळेजण आले तर एक गोष्ट सांगायची. तितक्यात फाईल घेऊन आलेला असतो त्यांचा माणूस. आता त्या फाईलमध्ये काय म्हणून सगळेजण प्रश्न विचारतात. तर इथे ते सांगू लागतात, मी आत्ता माझ्या प्रॉपर्टीचा जो काही हिस्सा आहे, जे काही कोणाचे नाव करायचं ते सगळं याच्यात लिहिलेलं आहे. त्या पद्धतीने आता मी माझा वारीस सगळ्यांसमोर कोण आहे हे सांगतो. तर माझ्या प्रॉपर्टीचा माझ्यानंतरचा वारीस जर कोणी असणार तर तो दुष्यंत असणार आहे, हे मी जाहीर करतो. बापरे, सगळ्यांना शॉक बसला. आता काय खरं नाही, ते सगळं काही दुष्यंतच्या ताब्यात गेलं आहे म्हटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग चढून गेला आहे. मात्र इथे आपली अनुसया म्हणते की हे जे तुम्ही बोलतायत ना ते मला पटलेलं नाही, मला असं वाटतं तुम्ही ह्या गोष्टीवरती विचार करावा. तर आढळराव म्हणतात, का कशाचा विचार करू. तर ती म्हणते, माझा मुलगा इतका वर्ष तुमच्यापासून दूर राहिला, माझ्या फुलासारख्या मुलाचा तरी विचार करा. असं म्हटल्यानंतर म्हणता लगेचच फुलासारखा मुलगा असा झुलत आलेला असतो, इतका झुललेला असतो की त्याला चालण्याची शुद्ध नसते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आता सगळे आश्चर्यचकित होतात की हा जो निर्णय घेतला आहे आढळरावांनी हा तर योग्यच घेतलेला दिसतोय. पण आता अनुसयाचा जो संताप झाला आहे, राग झाला आहे, त्याचं काय आता करायचं.
आता मुलगा दारू पिऊन घरामध्ये आलेला पाहून अनुसयाला पण आता इतकी बाजू घेऊन इतक्या वेळ बोलत होती, तर आता काही बोलता येईन असं झालं. कारण तो मुलगा हलत झुलत दारुड्या पद्धतीने त्याच्या खोलीत निघून गेलेला असतो. आणि इथे आता आढळराव म्हणतात, बघा तुमचं हे झुलतं फुलतं फूल, आता याचं तुम्ही म्हणताय की याला वारीस करा. कसं करायचं वारीस? एवढं घरानं सांभाळायचं जबाबदारीचं काम आहे, याला कशी पेलणार जबाबदारी? हा रात्रीचा बाहेर जातो, पहाटे घरी येतो, कधी काम करणार, कधी काय करणार, दिवसभर झोपा काढणार. आणि हे म्हटल्यानंतर इथे अनुसया तर शांतच बसते. एक भाऊ या नात्याने दुष्यंत हा बोलायला जातो समीरसोबत, कारण समीरला आता प्रॉपर्टीत हिस्सा मिळाला आहे पण वारीस नाही म्हटलेलं त्याला, तर ह्या गोष्टीत त्याला वाईट वाटत असतं. तर त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न ज्यावेळेला दुष्यंत करायला जातो, तर आणखी जास्त अपमानास्पद इथे समीर दुष्यंतला बोलतो. दुष्यंत मात्र ते सगळं ऐकून घेतो, निघून जातो. मात्र आता कृष्णा चांगला धडा समीर आणि अनुसयाला शिकवणार. आता चला पुढे जो ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.